तर दुसरा पाय अहो वीणबाई, अहो असं काय करी राहिले तुम्ही? असं काय बाई, काय बोलून राहिले? मला काय चुकलं का? नाही नाना. नाही म्हणजे चुकलं असेल तर माफ करा, पण वीणबाई मला मला झोपू द्या. बरं मायवा, नाना झोपा, तुम्ही आराम करा. हाताने दाबत तुमच्या पाय. चालेल. झोपा झोपा. हॅलो मायव, नाना, तुम्हाला इथली आठवण येऊन राहिली माझी की तुम्ही मला परत फोन केला बोलतो. नाना, आवडली ना मालिश तुम्हाला? चंपी चांगली वाटली ना? बाय माझी कोणाची चंपी? डोंबलाची? मायव, नाना, तुमच्या आवाजाला काय झालं? माईच्या आवाजात का बरं बोलून राहिले तुम्ही माझ्याशी? आणि मायव, तुझ्या आवाजाला काय झालं? इतला गोड आवाज होता तुझा, आणि असा स्वर्गात जाऊन बसाडा का बरं झाला? काय बोलतास? कोण नाना? कोणाची माय? मी निलिमा बोलतोय, निलिमा. निलिमा ताई, असा कसा गेला हो तुम्ही मला सोडून? चांगल्यात होत्या, अशा कशा अचानक गचकल्या तुम्ही? तुमच्या जाण्याची कोणी खबर बी नाही दिली व माय मले. पाहिलं ना निलिमा ताई, सगळे किती जीव टाकता मायावर ते. तुम्ही गेल्याचा धक्का बशीन म्हणून कोणी सांगितलं नाही बरं मला. इंदुताई, मी हैसरच असं हा, अजून गेलंय नाही आणि एकटा असा जाऊचंय नाही. तुमका घेऊन जातलंय आणि 4-5 जणांका पोचवीन आणि मगच जाईन. हो, पण हा नंबर तर माझ्या नानांचा आहे ना. त्यात सांगू फोन केला ना मी तुमका. हा, तुमका काय वाटला? तात्या म्हणजे नाना असत. हा, ह्या पोरांनी खोळा बनवले तुमका. काय? आणि तुम्ही खोळा बांधला. काय हो, माका सांगा, स्वर्गात फोन कधी येले? फोनची सिस्टीम असा? चंद्रगुप्ताचा धंदो असा काय हो, सिम कार्डचो? आणि त्याचा बापूस काय तो फोन विकता? काय नाही हो, खोळा बनवल्याने तुमका, चांगला बनवल्याने. आता तरी जागे व्हा इंदुताई. हा, खोळे बनवू नका. हे तात्या म्हणजे तात्याच असो, हे पोरा खोळा बनवतात आपणा. आणि हे सगळं प्लॅन कोणाचं असा? या पोरांचो. आणि माझं जावई बोलता नानांचो आवाज काढून. कळला तुमका? काय हुशार असा हो माझा जावई. हा, पण ह्या सगळ्या कोणी केल्यान? तुमच्या मुलान आणि तुमच्या सुनेन. आता तुमका ह्याच नंबरवरून फोन केले ना मी. हा, आता तरी पटला तुमका? काय हो, माका सांगा, ही अक्कल कोणाची? तुमच्या झिलाची आणि तुमच्या सुनेची, वल्लरीची. आता कळला तुमका? हा, कळला? आम्ही अर्ध्या तासात पोहोचतो क्लिनिकला. हो हो, आधीचे सगळे रिपोर्ट्स घेतलेत. हो, ब्लड टेस्ट केली होती, ते पण रिपोर्ट्स आहेत. चालेल चालेल, ठीक आहे, थँक्यू. आणखी काही नको आहे? बरं ऐक ना बोलू, तू तात्याने घेऊन खाली ये, मी ATM मधून थोडी कॅश काढतो. काय की थोडी गरज पडली तर कॅश असायला हवी. चालेल. अरे वा, डॉक्टरांकडे चालले का? चांगलंय चांगलंय चांगलं. काय आहे ना, लेकीचा बाप हा लेकीकडे फक्त 4 दिवसाचा पाहुणा असतो. पण तुम्ही तर आडे आले ना आडलेच झाले. नाही, खाणं पिणं आराम करणं इथपर्यंत ठीक होतं, पण आता तुम्ही जावयाच्या पैशांवर डॉक्टरकडे बी जाणार आहे? स्वतःवर उपचार करून घेणार आहे?
पटतं तुम्हाला तरी हे? नाही काय ना, इकडे शहराकडे सगळं चालतं, पण गावाकडे जर हे सगळं कळलं तर लोक तुम्हालाच नावं ठेवतील ना. बापरे, मला काय बघा बाबा तुम्ही, लोक म्हणतील जावयाच्या जीवावर जगणारा सासरा. चालेल ना? आई काय बोलतेस तू? तात्यांचा इलाज इथे कोणाच्या पैशाने झालाय हे गावाला कोणाला सांगायची काय गरज आहे? आणि महत्वाची गोष्ट म्हणजे तात्यांचा इलाज व्यवस्थित व्हावा म्हणून त्यांना इथे घेऊन आलोय ना, तर तो झालाच पाहिजे. गावी कोणी देखभाल करायला नाही म्हणून इथे घेऊन आलोय ना त्यांना. आता त्यावरून तू वाद घालत बसणारस का? सासूबाई तुम्ही नका काळजी करू. मी तात्यांची मुलगी आहे ना, मी तात्यांच्या उपचारांचा खर्च करेन. यांच्यावर कुठल्याही प्रकारचा भार पडू देणार नाही. स्वतः कमवलेल्या पैशांनी मी तात्यांचा उपचार करेन. माय वल्लरी, हे जे काही माय पैसे म्हणून झेंडा मिरवी राहिली ना तू, त्याचं कौतुक मला नको सांगू. म्हणे आपण काही कमी पैसे नाही कमवत. आणि आता हे तू जे काही तुझ्या बापाचा इलाज करायला तयार झाली आहे ना, ते ठीक आहे, पण तुझ्या बापाला तर लाज वाटायला पाहिजे ना. असं लेकीच्या जावयाच्या जीवावर स्वतःचा इलाज करून घेणं शोभतं का त्याला? सासूबाई नाही बाई, मी जर असती ना त्यांच्या जागी तर मी तर अजिबात असं केलं नसतं. काय तात्या, बरोबर बोली राहिली ना मी? एक मिनिट तात्या, हे बघा तुम्ही ह्यांचं नका ऐकू. विहीणबाई काही चुकीचं नाही बोली राहिल्या. अरे वल्लरी, तू तरी नीट बोली जाय. आपल्या सासूशी या आवाजात बोलतात. आधी माफी माग त्यांची. पुन्हा असं तुझ्या सासूची बोलताना मला दिसलं ना तर माझ्यासारखा वाईट कोणी नाही. मला अजिबात खपणार नाही. मी आणि तुझ्या मायने तुला असं काय बाई वागायला शिकवलं होतं? तात्या सॉरी, पण त्या कसं वागतात हे नाही दिसत आहे का तुम्हाला? हे बघा, हे सगळं जाऊ द्या. आता सगळ्यात जास्त महत्वाचं आहे ते तुमच्यावर उपचार होणं. गैरशाणी झाली का तू? गावाकडे असतानाच मी तुम्हाला सांगत होतो की मला काय उपचार गिपचार करून घ्यायचे नाहीत. काय बी ऐकलं नाही तुम्ही दोघांनी माझं. इथं आणलं मुंबईत. आता माझ्या पाहुणचारामध्ये जास्त दिवस वाया घालवू नका. काय नको डॉक्टर बिक्टर, जाऊ दे मला गावाला. गावाकडे भरपूर कामं पडलीत माझी. आता माझं जे काय व्हायचं असेल ना ते तरी गावाकडेच होई जाईल. पाहुणे, एकच विनंती करतो, माझं गावाला जायचं तिकीट तेवढं काढून द्या. मला आता नाही राहायचं इथं. तात्या नको ते डॉक्टर, नको काही, मला काही बी झालेलं नाही. दुपारचं तिकीट काढा, मला गाडीत बसवून द्या. वेणबाई, माझी वल्लरी तुम्हाला जे काही बोलली ना त्याबद्दल मी माफी मागतो तुमची. तात्या 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 ऐका तरी. तात्या तात्या ऐका ना. वल्लरी, यालाच म्हणतात ना जशास तसे. काय आहे ना वल्लरी, मन्या, तुमच्यापेक्षा गैरे पावसाळे जास्त पाहिले मी. मले फसवण्याचा डाव करत होते ना. तात्या म्हणजेच माय नाना आहे असं सांगत होते ना. पण त्याचं काय आहे ना, मी खरी पुण्यात्मा आहे. त्याच्यामुळे सगळं खरं काय आहे ना
ते बरोबर कळलं मले. असं फसवू नाही शकत तुम्ही मले. आता तुम्ही हे जे काही नाटक केलंय ना, त्याच्यावर मी कसा पडदा पाडते ते बघाच तुम्ही. वल्लरी, नाही तुझ्या तात्यांना ह्या घरातला एक एक घास जड गेला ना तर माझं नाव बदलून देईल मी. हा जो काही डाव तुम्ही माझ्यासोबत खेळले ना, त्याचा शेवट मी कसा करते ना ते बघाच तुम्ही. अहो सासूबाई ना, हे सगळं कसं काय कळलं? होय होय, मीच सांगितलंय त्यांका. काय गो, असा कोणाच्या तरी बापाचं नाव घेऊन त्यांका फसव तुमका कायच वाटला नाही? लाज वाटली नाही तुमका? हा, ती बाई चांगली म्हणून त्याका फसवशात काय गो? हा, काय फेडशात पापा ही? आणि जावे बापू, तुम्ही शाळे ना हो. हा, त्यांका साथ दिलास. कसले फसवा फसवीचे धंदे, कसे हो, कसे सामील झाला तो? भास्कर, ऐकून घेतोय म्हणून वाटेल ते बोलतीयस तू आता. वल्लरीच्या वडिलांना इथे मुंबईत आणण्यासाठी इंदू काकी बऱ्या बोलांनी तयार झाल्या असत्या असं वाटतंय का तुला? नाही ना. इंदू काकी कशा आहेत ते आपल्याला सगळ्यांना चांगलंच माहिती आहे. पण तात्यांची एकुलती एक मुलगी आहे ना वल्लरी. त्यामुळे त्यांना काय हवं काय नको हे बघणं ही वल्लरीची जबाबदारी आहे, कर्तव्य आहे तिचं ते. आणि तिला जर तिचं कर्तव्य पार पाडायचं असेल तर त्यात काय चूक आहे? वल्लरीलाही वाटू शकतं ना, आपल्या तात्यांना आपल्या डोळ्यासमोर ट्रीटमेंट मिळावी, आपल्या डोळ्यासमोर आपले वडील बरे व्हावे आणि मग गावी जावे. असं जर वल्लरीला वाटत असेल तर काय चूक आहे त्यात? पण हे सगळं इंदू काकींनी ऐकून घेतलं नसतं हेही वल्लरीला चांगलंच माहिती आहे. त्यामुळे उगाचच त्यांच्याशी वाद घालून वादावादी होणार, विषय वाढणार, भांडणं होणार, हे सगळं टाळण्यासाठी म्हणून हे नाटक केलं आम्ही. आणि त्यात आमचं काही चुकलंय असं मला वाटत नाही. माका एक कळता, कळा तुका? एकदा पोराचा लग्न झाला म्हणजे मायरशांची संबंध ठेवचो नाही. सासरच्यांका काय वया नको ता बघूचा, त्यांची सेवा करूची. वल्लरीन आपल्या सासवे कसं वाऱ्यावर सोडून स्वतःच्या आजारी बापसाची कौतुक करूची काय गरज? हा, एकदा लग्न झाला म्हणजे मायरशांची संबंध संपलो. त्या वल्लरी कळला नाही काय? वा, ही अजित, बघतोयस ना तुझ्या सासूबाई काय बोलतायत ते? आई, खरंच तू बोलतीयस हे सगळं? माझं लग्न झाल्यानंतर तुझा घर खर्च कसा भागेल? बाबांच्या औषधांचा खर्च कोण करेल? तनूच्या शिक्षणाचा खर्च कोण करेल? म्हणून कित्येक वर्ष माझं लग्न होऊ देत नव्हतीस ना तू. लग्न होऊ देत नव्हतीस काय? ठरलेलं लग्न मोडलंयस तू कित्येक वेळा. का तर तुला पैसे हवे होते. आणि आज हे सगळं बोलतीयस तू. खूप छान. मी जर पळून जाऊन लग्न केलं नसतं ना अजितशी, तर आजही बिन लग्नाची मी घरात बसले असते. कारण तुला पैशांची गरज होती. तुझ्यासाठी तुझं ATM कार्ड आहे ना मी. त्यामुळे बरोबर पैशांची गरज पडली की माझ्याविषयी प्रेम उफाळून येतं तुझं. मग येतेस गोड गोड बोलायला. अरे लग्न झाल्यानंतर तरी काय वेगळं केलंयस ग? पैशांची गरज पडली की प्रेरणाची काळजी वाटते. माझ्याकडनं तर पैसे लाटलेच आहेस तू. पण गोड गोड बोलून जावयाकडनंही वाटेल तेवढे पैसे घ्यायला काहीच वाटत नाही तुला. या सगळ्या गोष्टी मला दिसत नाहीत किंवा कळत नाहीत असं नाहीये ग. पण मी काही बोलत नाही, कारण सावत्र असलीस तरी आई आहेस ना माझी. म्हणून
पण आता बास झालं. खूप सहन केलं तुझं, आता बास. यापुढे मी ऐकून घेणार नाही, मी बोलणार. रवळनाथा हो, काय माझा चिडू हा? माका चक्कर शिकवता हा? काय गो हाय सर, मी माझं काय अपमान करून घेऊ केलंय हा? जाऊया नो, मी माझ्या नातवाचं तोंड बघू केलंय ना. आता माझा चेडूच माझा अपमान करीत तर मी कित्याक रवाय सर. मी आपला गावाकच जातोय कसा. बरोबर आहे, तू इथे थांबावस अशी माझी इच्छा नाहीच आहे. आणि मी तर बसचं तिकीटही काढून ठेवलंय तुझ्या. हो, त्यामुळे तू गेलीस तरी चालेल. आणि हो, आणखी एक महत्वाची गोष्ट, यापुढे माझ्याकडून आणि अजितकडून एकाही रुपयाची अपेक्षा ठेवू नकोस. कारण काय आहे, लग्नानंतर मुलीचं माहेर संपतं ना तिच्यासाठी. मुलीनी फक्त सासरच्यांचा विचार करायचा असतो. सासरच्यांना काय हवं नको ते बघायचं असतं. त्यामुळे यापुढे मीही तेच करायचं ठरवलंय. त्यामुळे तुझा खर्च आणि तुझ्या तनूचा खर्च कसा भागवायचा ते तुमचं तुम्ही बघून घ्या. माझ्या वडिलांना जेव्हा गरज पडेल ना, तेव्हा मात्र मी आणि त्यांचा जावई आम्ही दोघंही असू त्यांच्यासाठी. पण तू आणि तुझा तनू तुमचं तुम्ही बघून घ्या काय ते. रे देवा, रवळनाथा काय होऊन बसलं या. करू काय गेलं, झाला काय. माझं नशीबच फुटक्या. काय करू तल्या, कसं होतं रे आपलं. आई, पूर्वीच्या काळी एक म्हण होती, जो दुसऱ्यांसाठी खड्डा खणतो तो स्वतःच त्या खड्ड्यात जाऊन पडतो. तुमच्या बाबतीत हेच झालंय. सगळं काही नीट चालू होतं. इंदू काकी वल्लरीच्या वडिलांची काळजी घेत होत्या, पण तुम्हाला त्यांना खरं सांगायची इच्छा झाली आणि बघा हे पुढे काय झालं. जी मुलगी तुमची इतकी काळजी घेत होती, आज तीच मुलगी तुमच्या विरोधात गेली. जावई बापू, चुकला हो माझा. मी काय करी होतं माकाच कळलं नाही हो. हा, माफ करा हो. माझ्या चाडवाक समजावून सांगाव, पदर पसरतोय हो. नाही आई, आई हे सगळं करू नका प्लीज. आता काही होणार नाही, ह्याचा काही उपयोग नाही आहे. प्रेरणा तुमचं काही ऐकणार नाही आणि मी तिला फोर्सही करणार नाही आहे, कारण तिला पाठिंबा देण्याचा मी डिसिजन घेतलाय. आई, प्रेरणाची काही चूक नव्हती, चूक तुमचीच आहे. तुम्ही हे करायला नको होतं. गो प्रेरणा, चांगले पान फेडलंस गो तू. आ, तुझ्यासाठी काय काय नाही केलंय गो. तळाच्या फोडाप्रमाणे तुका जपलंय. काय गो, लक्षात नाही तुझ्या. काय गो, आवशी बापाशी पैसे दिले म्हणजे सगळं झालं. काय गो, मैत्रिणी मोठे झाले तुका. गावशीचा अपमान करतस, गावात जा म्हणून सांगतस. मैत्रिणी मोठे, आवशी काही एक किंमत नाही. कळला गो, माका सगळा कळला. मैत्रिणींच्या पाठीशी उभ्या राहतस, आवशीच्या पाठी नाही. काय गो, कसला माझा चेडू. माझ्या मैत्रिणींच्याच पाठी उभी राहणार आहे मी. कारण आजपर्यंत मला जेव्हा गरज पडली ना, तेव्हा त्या माझ्या पाठीशी उभी राहिल्या आहेत खंबीरपणे. तू नाही. माझ्या मैत्रिणी माझं सर्वस्व आहेत. आणि राहिला प्रश्न माझ्या बाळंतपणाचा, माझं बाळंतपण करायलाही माझ्या चारही मैत्रिणी समर्थ आहेत. त्यासाठी मला तुझी गरज नाही. माझ्या सख्या आईनी माझे जेवढे लाड केले नसते ना, तेवढे लाड करतील माझ्या मैत्रिणी. त्यामुळे माझ्या बाळंतपणासाठी तू इथे थांबण्याची गरज नाहीये.
आत्ताच सामान बांध आणि गावी जा. आणि हो, परत आली नाहीस ना तर बरं पडेल.